See you boys hosted. Hello friends, I am Nikhil Tate. I am member of ILAC COEP. We made the world's longest painting by number, that is 599.9 meters, nearly 1900 foot. Now we are going to see the painting and their description also. I am the member of Incredibles group, whose theme is emotions and social problems and their solutions. Our group members are Gayatri Dev, Vishwa Bharti, Nitesh Mule, Pallavi Kattar and myself. Let's go. Now we are starting. This is the first painting. That is going, he is singing something. He is singing a song with that. Now again the second one is also singing. सुर ताल और लय का मिलन यहाँ पे हो रहा है. ये फ्लूट बजा रहे हैं और अपने धुन में खो चुके हैं. दिस इज पेंटिंग दॅट इज शोइंग यू शुड लव ॲनिमल्स. भूतदयेचा संदेश भेटतो आपल्याला या पेंटिंगमधून. दिस इज या बाईच्या इमोशन्स पाहण्यासारखं आहे, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स वगैरे. दुरून एखाद्या खेळातून एखादी बाई जेव्हा पाणी वगैरे घेऊन येते त्यावेळेस तिचे हाल कसे होतात हे आपण यातून पाहू शकता. वीणा वादन एक मस्त छंद असतो काहींचा, ते यातून दिसतंय. हा भटजी तपश्चर्येमध्ये गुंग आहे. आपण त्याची तपश्चर्या भंग नको करायला. चला. हा माणूस ट्रॅव्हलिंग करत आहे आणि त्यात वाटेत त्याला वेगळे वेगळे लोक भेटत आहेत, त्याचे त्याला दर्शन होत आहे. हे सुद्धा दुसरीकडे मायग्रेशन करत आहेत लोक. त्यात काही शिकारी वगैरे आणि त्यांच्याबरोबरचं साहित्य वगैरे घेऊन निघालेत. आदिवासी काळातील चित्र आहे हे. एकत्र कुटुंब पद्धतीचा संदेश देते आहे. इथे सुद्धा गायन वगैरे त्याचं दिसून येते. This is indicates you should have the spirit of sports in you. Sports is very important in your life. Food, of course. Food gives you energy and you are completely dependent on it. No matter how large or small is the animal, but you should love them. This is Vasco da Gama. This is Aurangzeb. She was Madame Kama. Madam. This is the Mendel, the father of genetics. And everyone knows him. He is the George Washington, the first president of America. Yes. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. सध्याच्या जीवनामध्ये माणसाची किती योगदान होते याचे दर्शन या चित्रातूनच होत आहे. प्रत्येक छोटी गोष्ट ही छोट्या छोट्या वस्तूनच मोठी होत असते याचे दर्शन दिसते. एका छोट्या बीजापासून मोठे वृक्ष तयार होते. जसं काळ वाढत पुढे जात आहे तसतसे शेतकऱ्यांचे उत्पादन वगैरे वाढत आहे. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह याचा संदेश आपल्याला या चित्रातून मिळतो. सर्व सगळ्या प्रकारची माणसे सारखीच असतात. त्यात लेप्रसी कंट्रोल वगैरे हे पण येते. लव द पीपल अँड नॉट द डिसीज. सर्व प्रकारचा बॅलन्स करण्याची माणसाची सवय कधी जाणार कुणास ठाऊक. त्यात स्वतःचा तोल गेला तरी चालेल पण माणूस ते सोडायला तयार नाही. त्यातूनच वाढतो हावरटपणा. एकात एक विचार माणसाच्या मनात चालतच असतात आणि या विचारांच्या ह्याच्यातच बऱ्याचदा तो अडकून राहतो की ते त्याला जेलसारखे वाटायला लागते. विचार विचार विचार. झोपेत असला तरी माणूस पुढे काही ना काय करायचं त्याचा विचार करत असतो. एक इंजिनियर त्याच्या डोक्यात पुढे काय बांधायचे, बिल्डिंग किती उंच, काय रस्ता असेल वगैरे त्याचाच विचार करत असतो. एवढं सगळं आमच्या गोष्ट आहे. थँक्यू.